नमस्कार, मी साक्षी वाघमारे कोळीकट्ट्यामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते। आज मी तुम्हाला थालीपीठ बनवून दाखवणार आहे। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। थालीपीठासाठी लागणारं साहित्य बघूया। बाजरी 150 ग्राम, ज्वारी 150 ग्राम, गहू 100 ग्राम, चणे 100 ग्राम, मुगाची डाळ 100 ग्राम, तांदूळ 100 ग्राम, उडदाची डाळ 50 ग्राम, मसूरची डाळ 100 ग्राम, नाचणी 50 ग्राम, चण्याची डाळ 50 ग्राम, धने 50 ग्राम, 25 ग्राम जिरे, 25 ग्राम बडसोप, मेथ्या 2-3 चमचे, 1 चमचा ओवा आणि 5 ते 6 काळी मिरी। आता आपण हे सगळं भाजून घेऊया। धान्य तर ज्वारी घेतली आहे, भाजून घ्यायचे आणि गॅसची फ्लेम लोच ठेवायची। आता ही ज्वारी भाजून झाली की एका परातीत काढून घ्यायची आहे। बाजरी घ्यायची आहे भाजून, हे पण झालेले आहे भाजून। आता चणे भाजून घ्यायचे आहेत, हे पण झालेले आहेत। गहू भाजून घ्यायचे आहेत, सगळं अगदी खमंग भाजून घ्यायचे, अगदी लो फ्लेमवर। हे साईडला काढून ठेवायचे। तांदूळ भाजून घ्यायचे, हे पण झालेत। आता ही मुगाची डाळ घेतली मी, 6 भरली घेतली आहे, तुम्ही आपले नेहमीचे पण घेऊ शकता। आता या डाळी आपण एकत्र भाजून घेतल्यात सगळ्या, हे साईडला काढून ठेवायचे। चणा डाळ भाजायला थोडीशी वेळ लागतो म्हणूनही आपण वेगळी भाजून घेणार आहोत। आता नाचणी भाजून घ्यायची, हे सगळं भाजून झालं। आता धणे थोडेसे आधी भाजून घ्यायचे, जिरं, बडसोप आणि ओवा हे एकत्र भाजून घ्यायचे। हे पण छान भाजून झालं, काढून ठेवायचे। आणि मेथी आणि काळी मिरी हे एकत्र भाजायचे। आता हे भाजताना जास्त भाजायचं नाही, थोडं कमीच भाजायचं आहे। गॅस बंद करून घ्यायची, म्हणजे कढई गरम असेल त्याच्यामध्येच हे भाजून होतात। मेथ्या आणि काळी मिरी याच्यात ॲड करायची आहे, चणा डाळ पण भाजलेली ॲड करायची आहे आणि हे सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे व्यवस्थित। आणि थंड झाल्यावर याला चक्कीतून दळून आणायचे। हे आपलं पीठ तयार आहे। हे जे आपण माप घेतलं होतं कडधान्य डाळीचं, त्याच्यामध्ये 1 किलो पीठ हा तयार झालेला आहे, पण आपल्याला बनवताना आपण इथे थोडंच हे पीठ घेतलेलं आहे। इथे हळद घेतले, लसणाच्या पाकळ्या घेतल्यात 5-6, जिरं घेतले, ओवा घेतलाय, 1 मोठा कांदा घेतले कापून, कोथिंबीर घेतले भरपूर। थालीपीठामध्ये कोथिंबीर असली की त्याचा स्वाद चांगला लागतो, आणि मिरच्या घेतल्यात। आता आपण ठेचा करून घेऊया। त्याच्यासाठी 1 चमचा जिरं, 1 चमचा ओवा घेतले, त्याच्यात लसणाच्या पाकळ्या आणि मिरच्या घेतल्यात। इथे मी 2 प्रकारच्या, कमी तिखटवाल्या पण घेतल्यात, तिखटवाल्या पण घेतल्यात। हे आपल्याला वाटून घ्यायचे। हे वाटण आता तयार झालं। ते ठेचा आपण परातीत किंवा एका ताटात काढून घ्यायचे। भरपूर कोथिंबीर घ्यायचे, 1 कांदा घ्यायचे मोठा बारीक कापलेला। इथे मी 4 वाट्या पीठ घेतले, मीडियम साईजच्या 4 वाट्या पीठ घेतले। हळद घ्यायचे 1 चमचाभर, चवीप्रमाणे मीठ टाकायचे आणि तीळ टाकायचे सफेदवाले, तीळ पण भरपूर घ्यायचे आणि व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे पिठाला। कोथिंबीर आणि कांद्याचा स्वाद चांगला उतरला पाहिजे पिठामध्ये। आधी कोरडत मिक्स करून घ्यायचे। याच्यात आता पाणी ॲड करून थोडं थोडं पाणी घ्यायचं आहे आणि पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। आता हे पीठ छान मळून झालेलं आहे। एक कॉटनचा रुमाल घ्यायचा किंवा कपडा घ्यायचा, हा पाण्यातून भिजवून घ्यायचा आणि एका पोलीपाटावर किंवा ताटावर ठेवून जायचं। पुन्हा पाणी शिंपडून घ्यायचं आहे थोडंसं, जेवढं आपल्याला थालीपीठ बनवायचं आहे त्याप्रमाणे गोळा घ्यायचा। आता छान असं थालीपीठ पातळ करून घ्यायचं आहे, थापून घ्यायचं आहे। आणि हा पीठ मळताना एकदम घट्ट नाही मळायचं, थोडं हलकंसर सैल ठेवायचं आणि एकदम पातळ पण नाही, कारण हा पीठ लगेच आपण बनवायला घ्यायचं, जास्त वेळ ठेवायचं नाही, कारण हा पीठ पातळ होतो। आता हे छान बनवून झाले। तव्यात तेल टाकायचं आहे, थालीपीठ टाकून घ्यायचं आहे, वरतून पाणी लावायचं आहे
आणि जे आपण होल पडलेत त्याच्यात तेल टाकायचं आहे, साईडून पण तेल टाकायचं आहे, दोन्ही साईडून खरपूस भाजून घ्यायचे आहे मीडियम आचेवर. हे थालीपीठ तयार आहे. हे तुम्ही दह्यासोबत किंवा लोणच्यासोबत, सॉस किंवा हिरव्या चटणीसोबत खाऊ शकता. हे नक्की तुम्ही घरी ट्राय करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूला बेल आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करा म्हणजे माझ्या चॅनलचे रेग्युलर अपडेट तुम्हाला मिळतील.